Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we see the next rule, cosine rule. In last lecture we see sine rule and related examples. Now we see cosine rule. The rule stated as in triangle ABC, first one a square equal to b square plus c square minus 2bc cos a. फर्स्ट इक्वेशन असेल. कोसाइन रूलचे ॲक्च्युली 3 इक्वेशन्स आहेत, 3 फॉर्म्युले आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. फर्स्ट फॉर्म्युला ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. सेकंड वन बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ca cos b. and third one c square equal to a square plus b square minus 2ab cos c. 3 फॉर्म्युले कोसाइन रूलसाठी असणार आहेत. आता हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे आहेत. ॲक्च्युली तिन्ही प्रूव्ह करायचे नाहीत. एक फर्स्ट मी तर प्रूव्ह करते, सेम त्याच मेथडने आपल्याला सेकंड अँड थर्ड प्रूव्ह करता येतील. नाउ प्रूफ ऑफ दिस रूल, टेक ए ॲज दी ओरिजिन. आता इथं कन्सिडर करताना मी ट्रायंगल ABC कन्सिडर करते. ट्रायंगल ABCमध्ये ए हा पॉईंट आहे, तो ॲज अ ओरिजिन कन्सिडर करते. म्हणजे आपण इथं कार्टेशन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतोय. कार्टेशन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ए हा पॉईंट ओरिजिन आहे असं आपण कन्सिडर करूयात. इथं डायग्राममध्ये बघता येईल ए पॉईंट मी ओरिजिन कन्सिडर केलेला आहे. देन एक्स ॲक्सिस अलॉंग AB अँड द लाईन परपेंडिक्युलर टू AB थ्रू ए ॲज दी वाय ॲक्सिस. म्हणजेच एक्स ॲक्सिसवर आपण AB ही साईड कन्सिडर केलेली आहे. ए ऑब्व्हियसली ओरिजिन कन्सिडर केलेलं आहे आणि एतून जाणारी आणि एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजेच आपण वाय ॲक्सिस कन्सिडर केलेले आहे. इथं ट्रायंगल ABC डायग्राममध्ये बघता येईल. युज्युअल नोटेशन्स आपण कन्सिडर केलेले आहेत. कॅपिटल ABC व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल अँड स्मॉल ABC मीन्स साइड्स ऑफ ट्रायंगल. नाउ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स और व्हर्टायसेस ए बी अँड सी आर. ए बी सी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत. ट्रायंगलचा जो फर्स्ट व्हर्टेक्स आहे पॉईंट ए हा आपण ओरिजिन घेतलेला आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली एचे कोऑर्डिनेट्स 0 0 असणार आहेत. ए इक्वॅलंट टू 0 0. देन कोऑर्डिनेट ऑफ बी या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट चेक केलात तर ओरिजिन पासून बी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर सी इतक्या डिस्टन्सवर आहे. म्हणजेच बी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट सी असेल आणि ज्या अर्थी बी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजेच त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. त्यामुळे इथं बीचे कोऑर्डिनेट्स घेता येतील आपल्याला C0 अँड थर्ड वन सी. आता पॉईंट सीचे कोऑर्डिनेट्स घेण्यासाठी इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन यूज केलेली आहे. सीचे कोऑर्डिनेट्स बी कॉस ए आणि बी साइन ए येतात. म्हणजेच सी हा जो काही पॉईंट आहे, थोडक्यात AC हा जो काही रे असणार आहे, AC या रेने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल कॅपिटल ए असेल आणि सी या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स बी असणार आहे. त्यामुळे इथं तुम्ही पोलार कोऑर्डिनेटच्या डेफिनेशननुसार घेतलं तरी चालेल. त्यानुसार इथं आपल्याला सीचे कोऑर्डिनेट्स मिळतील बी कॉस ए अँड बी साइन ए. हे झाले सीचे कोऑर्डिनेट्स. नाउ टू प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. म्हणजे जो काय आपण फर्स्ट फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहे, तो फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा मी तर कन्सिडर करते LHS. वी कन्सिडर LHS विच इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर कन्सिडर केले. आता जो तुम्ही डायग्राममध्ये बघितलात तर ए स्क्वेअर असणार आहे BC स्क्वेअर. BC ही साईड म्हणजेच ए आहे, त्यामुळे ए स्क्वेअर घेताना मी BC स्क्वेअर घेतलेला आहे. आता BC स्क्वेअर ही व्हॅल्यू बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला घ्यायची आहे. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे. 2 पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतो. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूट साईन असतं, पण इथं BC स्क्वेअर ऑलरेडी स्क्वेअर आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट साईन घ्यायची काही गरज नाही आहे. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी गेट C मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. इथं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून BC हे डिस्टन्स मी घेतलेलं आहे. आता इथं जे काही स्क्वेअर आहेत या स्क्वेअरचं मी एक्सपान्शन घेते ॲज युज्युअल एक्सपान्शन. फर्स्ट ब्रॅकेट C स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस 2bc कॉस ए हे फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन असेल. प्लस सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन म्हणण्यापेक्षा 0 मायनस बी साइन ए आहे, म्हणजेच मायनस बी साइन एचा स्क्वेअर असणार आहे, जो की मिळेल प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. तर नेक्स्ट स्टेपमध्ये C स्क्वेअर मी ॲज इट इज घेतलेला आहे आणि बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस लास्ट टर्म जी आहे बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए, या दोन्हीमधून बी स्क्वेअर आउटसाइड घेते, ब्रॅकेटचं कॉमन कन्सिडर करते. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळेल कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए अँड रिमेनिंग पार्ट मीन्स मायनस 2bc कॉस ए ॲज इट इज. नाउ
By fundamental identity, cos square a plus sin square a equal to 1. Therefore, we can write c square plus b square minus 2bc cos a which is equal to RHS. हीच आपल्याला RHS प्रूव्ह करायची होती, त्यामुळे म्हणता येईल LHS equal to RHS. Therefore, a square equal to b square plus c square minus 2bc cos a. Similarly, we can prove that second result b square equal to c square plus a square minus 2ca cos b, and third one c square equal to a square plus b square minus 2ab cos c. आता हे दोन रिझल्ट प्रूव्ह करण्यासाठी फक्त व्हर्टायसेसच्या पोझिशन चेंज करायच्या आहेत. आपण ए ओरिजिन कन्सिडर केला होता, त्यामुळे आपल्याला ए स्क्वेअर इक्वल टू हा रिझल्ट मिळाला. जेव्हा तुम्ही बी हा व्हर्टेक्स ॲज अ ओरिजिन कन्सिडर कराल तेव्हा तुम्हाला सेकंड रिझल्ट मिळेल, आणि सी व्हर्टेक्स जर तुम्ही ओरिजिन कन्सिडर केला तर थर्ड रिझल्ट आपल्याला मिळून जातो. हा असेल कोसाइन रूल. नाउ वी सी नोट. The cosine rule also can be stated as. आता कोसाइन रूल इक्वेशनमध्ये आपण घेतलं होतं, जस्ट टर्म रिअरेंज करायच्या आहेत. रिअरेंज केल्यानंतर कोसाइन रूल आपल्याला असं देखील घेता येईल. फर्स्ट इक्वेशनवरून कॉस एची व्हॅल्यू मिळेल, जी असेल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. सिमिलरली सेकंड फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळेल cos b which is equal to c square plus a square minus b square divided by 2ca, and third one cos c equal to a square plus b square minus c square divided by 2ab. ह्या तीन व्हॅल्यू cos a, cos b आणि cos c च्या कोसाइन रूलच्या फॉर्म्युल्यावरूनच घेतलेल्या आहेत. आणि जनरली कोसाइन रूल जेव्हा आपण यूज करणार काही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी, मोस्टली एक्झाम्पलमध्ये कोसाइन रूल या फॉर्मॅटमध्ये यूज केला जातो. वी सी सम एक्झाम्पल्स. First example, in triangle ABC, if A cos A equal to B cos B, then prove that the triangle is right angled or isosceles triangle. तर इथं कंडिशन दिलेली आहे A cos A equal to B cos B, then we have to prove that triangle ABC is either right angle or isosceles. तर जेव्हा राईट अँगल प्रूव्ह करायचं असतं तर एकतर इथला आपल्याला ट्रायंगलमधला एखादा अँगल 90 डिग्री प्रूव्ह करावा लागेल, किंवा पायथागोरस थेरम इक्वेशन माहिती आहे ते इक्वेशन प्रूव्ह करावं लागेल. आणि आयसोस्केल्स ट्रायंगल्स म्हणजेच काय, जो काय ट्रायंगल आहे ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड्स आपल्याला इक्वल दाखवाव्या लागतील, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाउ गिवन दॅट गिवन इक्वेशन ए कॉस ए इक्वल टू बी कॉस बी. नाउ युझिंग कोसाइन रूल. कोसाइन रूल यूज करताना जो की आपण नोटमध्ये घेतलेला आहे, कॉस ए कॉस बी कॉस सीच्या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूज इथं कन्सिडर करायच्या आहेत. इथं इक्वेशनमध्ये कॉस ए आणि कॉस बी दोनच आहेत, त्यामुळे मी आता दोनच व्हॅल्यू घेते. कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc, अँड कॉस बी इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ca. कॉस सी आणि कॉस बी या दोन्ही व्हॅल्यू मी दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करते, त्यामुळे दिलेलं इक्वेशन मिळेल ए इंटू ब्रॅकेट इक्वल टू बी इंटू ब्रॅकेट कॉस बीची व्हॅल्यू. आता इथं LHS आणि RHSमध्ये चेक केला तर डिनॉमिनेटरमध्ये 2c हा पार्ट कॉमन आहे, LHSमध्ये पण आहे, RHSमध्ये पण आहे. त्यामुळे मी जर दिलेल्या इक्वेशनला 2c ने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही साईडमधून 2c कॅन्सल होईल, आणि आपल्याला मिळेल ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी, आणि RHS मिळेल बी इंटू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए. आता इथं पुन्हा ए आणि बी ह्यांच्या साईड्स मी चेंज करते, म्हणजे जे LHSमध्ये ए मल्टिप्लाइड आहे ते RHSमध्ये नेते, त्यामुळे इथं RHSमध्ये डिवायडेडला जाईल. सिमिलरली RHSमधलं बी आहे ते मी LHSमध्ये घेते, त्यामुळे ते डिवाइड होईल. त्यामुळे नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळेल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर, अँड RHS सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. नाउ अगेन वी परफॉर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन. जसं की आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्या मेथडने इथं घेतलं तर ए स्क्वेअर LHSमध्ये मल्टिप्लाइड होईल, आणि LHSमधलं डिनॉमिनेटरमधलं बी स्क्वेअर RHSमध्ये मल्टिप्लाइड होईल. बाय परफॉर्मिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता LHS आणि RHSमध्ये जे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर आहेत त्याने फक्त मी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करते, LHSमध्ये ए स्क्वेअर आतमध्ये अप्लाय करते. आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळते ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर मायनस ए रेस टू 4. सिमिलरली RHSमध्ये बी स्क्वेअरने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करते, RHS मिळेल बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी रेस टू 4. आता ए रेस टू 4 आणि बी रेस टू 4 आहेत हे मी LHSमध्ये घेते, आणि बाकीच्या सगळ्या टर्म RHSमध्ये कन्वर्ट करते. त्यामुळे इथं मायनस बी रेस टू 4 जे की RHSमध्ये आहे ते LHSमध्ये घेतल्यानंतर प्लस बी रेस टू 4 मिळेल, आणि LHSमधलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर हा जो पार्ट आहे तो RHSमध्ये गेल्यानंतर मायनस होईल.
त्यामुळे आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल b⁴ मायनस a⁴ इक्वल टू b² प्लस b²a² हे ऑलरेडी RHSमध्ये आहेत आणि LHSमधून ज्या गेलेल्या टर्म आहेत त्या फक्त मायनस होते. आता पुन्हा इथं RHS चेक केला तर b²a² आणि मायनस a²b² दोन्ही टर्म सेम आहेत. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, त्यामुळे ह्या दोन्हीही कॅन्सल होतील आणि आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल b⁴ मायनस a⁴ इक्वल टू b²c² मायनस a²c². अगेन b⁴ मायनस a⁴ तर ⁴ आहे. ⁴ मीन्स स्क्वेअर ऑफ स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये मी b⁴ आणि a⁴ घेते, त्यामुळे आपल्याला LHS मिळेल b² मायनस a² इक्वल टू RHSमध्ये c² दोन्हीमध्ये कॉमन आहे, मी कॉमन घेते त्यामुळे ब्रॅकेट मिळेल आपल्याला b² मायनस a². नाउ अगेन LHSमध्ये फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, थोडक्यात a² मायनस b² हा फॉर्म्युला ऑलरेडी झालेला आहे. a² मायनस b² इक्वल टू a प्लस बी इंटू ए मायनस बी. एका ब्रॅकेटमध्ये आपण ॲडिशन घेतो, एका ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन घेतो. सेम तो फॉर्म्युला मी इथे अप्लाय करते. फर्स्ट टर्म असेल b², सेकंड टर्म असणार आहे a², त्यामुळे इथं फॉर्म्युला मिळतो b² प्लस a² इंटू b² मायनस a² इक्वल टू RHS ॲज इट इज. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. Now here arises two cases. Case 1 b² मायनस a² इक्वल टू 0. जे इक्वेशन 1 मध्ये दोन्हीकडे कॉमन ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट मी कन्सिडर केलेलं आहे b² मायनस a². सपोज विच इज इक्वल टू 0, देन ऑब्वियसली वी गेट b² इक्वल टू a². फक्त a² ची साईड चेंज केली त्यामुळे आपल्याला मिळेल b² इक्वल टू a². वी टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, देअरफॉर b इक्वल टू a. ट्रायंगलच्या दोन साईड आपल्याला इथे इक्वल मिळतात, त्यामुळे आपल्याला म्हणता येईल ट्रायंगल ABC हा आयसोस्केल्स असेल. दस ट्रायंगल ABC इज आयसोस्केल्स ट्रायंगल. नाउ केस सेकंड, इफ b² मायनस a² नॉट इक्वल टू 0. सपोज ही व्हॅल्यू 0 नाही आहे आणि जर ही 0 नसेल तर आपल्याला ह्या व्हॅल्यूने दिलेल्या इक्वेशनला डिवाइड करता येईल. Therefore, we divide equation 1 by b² minus a². जेव्हा आपण b² minus a² ने इक्वेशन 1 ला डिवाइड करणार तेव्हा दोन्ही साईडचं b² minus a² हे ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि रिमेनिंग पार्ट आपल्याला मिळेल b² प्लस a² इक्वल टू c². आणि जर हे इक्वेशन बघितलात तर हे पायथागोरस थेरम सॅटिस्फाय करणारं इक्वेशन आहे, त्यामुळे आपल्याला म्हणता येईल ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण पायथागोरस थेरम फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये सॅटिस्फाय होतो. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. हेन्स दी प्रूफ. हे ह्या एक्झाम्पलचं इथंपर्यंतचं प्रूफ असेल. नाउ सेकंड एक्झाम्पल, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट AC cos B मायनस BC cos A इक्वल टू a² मायनस b². अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे. जनरली कोसाइन रूल जेव्हा यूज करायचा असतो तेव्हा cos A cos B cos C च्या नोटमध्ये दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू जस्ट एक्झाम्पलमध्ये पुट करायचे असतात. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला प्रूफ मिळून जातं. इथं देखील सेम तसंच प्रूफ असणार आहे. फर्स्टली वी कन्सिडर LHS AC cos B मायनस BC cos A. अगेन हियर वी यूज कोसाइन रूल. बाय युझिंग कोसाइन रूल cos A आणि cos B च्या व्हॅल्यू ज्या की आपण नोटमध्ये घेतलेल्या आहेत त्याच व्हॅल्यू इथं आहेत. ह्या दोन्ही व्हॅल्यू मी LHSमध्ये पुट करते, त्यामुळे आपल्याला LHS मिळेल AC इंटू c² प्लस a² मायनस b² डिवायडेड बाय 2ca मायनस BC इंटू ब्रॅकेटमध्ये cos A ची व्हॅल्यू घेतलेली आहे b² प्लस c² मायनस a² डिवायडेड बाय 2bc. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर जे AC आणि BC आहे आणि ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटरमध्ये ज्या टर्म आहेत दोन्हीही सेम आहेत, त्यामुळे दोन्हीही कॅन्सल होतील. फर्स्ट ब्रॅकेटसाठी AC आणि CA कॅन्सल होईल, सेकंड ब्रॅकेटसाठी BC कॅन्सल होईल. त्यामुळे आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल c² प्लस a² मायनस b² डिवायडेड बाय 2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मिळणार आहे b² प्लस c² मायनस a² डिवायडेड बाय 2. आता इथे दोन फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन आहे, दोन्हीचाही डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे न्यूमरेटरची डिरेक्टली सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. सबट्रॅक्शन करत असताना ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, मायनस साईन जेव्हा ब्रॅकेटमध्ये अप्लाय होतं तेव्हा आतले सगळे साईन्स चेंज होतात. त्या रूलनुसार इथं नेक्स्ट स्टेप मिळेल c² प्लस a² मायनस b² ह्या फर्स्ट ब्रॅकेटमधल्या टर्म ॲज इट इज मायनस सेकंड ब्रॅकेटमधल्या टर्म घेत असताना साईन चेंज करून टर्म येतील, म्हणजेच मायनस b² मायनस c² प्लस a² अँड डिवायडेड बाय कॉमन डिनॉमिनेटर 2. तर पुन्हा इथं जर न्यूमरेटरमध्ये बघितलं तर प्लस c² आणि मायनस c² हे दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. रिमेनिंग पार्ट असेल a² मायनस b² प्लस a² डिवायडेड बाय 2.
तर इथं अगेन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मीन्स 2a² and minus b square means minus 2b square divided by 2. Again 2 get cancel, we get a square minus b square and which is equal to RHS. Therefore LHS equal to RHS, hence the proof. अगदी सिंपल एक्झाम्पल्स असतात. सेम या मेथडने अजून बरेच एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. थँक्यू.